तर रितेश सर आणि सगळी टीम बँजोची आज गावामध्ये आलेली आहे. रितेश सर, काय आपल्याकडे जी बाकीची टीम आहे जे इकडे फोटो लावले तुम्ही बघताय, त्या सगळ्यांनी आता ठरवलं की रितेश सरांना आज काहीतरी सरप्राईज द्यायला पाहिजे, जे नेहमीच देतात. मागच्या वेळेला तुम्ही आला होता तेव्हा लय भारीचं स्पूफ इकडे झालं होतं आणि सिनेमाच दाखवलं होतं तुम्हाला. पण ते लय भारीपेक्षा चांगलं होतं. नाही तर आमच्याकडे केबल नेटवर्क त्यानंतर सुरू झालं. त्या केबल नेटवर्कचं नाव आहे गुलकंद केबल नेटवर्क. जी. तर आपकी अदालत सगळ्यांना माहिती आहे, इकडे बाप की अदालत असते. ओके. तर आज बघायचंय की बाप की अदालत मध्ये कुणाला कटघऱ्यात उभं राहावं लागणार. नमस्कार, मी लाजत शर्मा. बाप की अदालत मध्ये मी तुमचं स्वागत करतो. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या सगळ्यांचे मराठमोळे सुपरस्टार रितेश देशमुख यांचं. सर, तुम्ही आमचे पाहुणे आहात. मी काय घेणार सर, चहा कॉफी की जज? चहा कॉफी घेतले, जजच दे आता. कारण तोच नाहीये इकडे. जी. कोणाचा जज? जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया यंदाच्या गणेशोत्सवामध्ये देखावा स्पर्धेचे जज असलेले भारत गणेशपुरे यांना. शांत राहा, गडबड करू नका, गडबड करू नका. आवाज खाली पाहिजे, आवाज खाली करा, आवाज खाली करा. शांतता भंग करू नका. आणि 10च्या आत हा कार्यक्रम संपला पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. आपला कार्यक्रम 9:30 ते 10:30 पर्यंत चालतो. अच्छा, म्हणजे 10:30 पर्यंत चालवणं गरजेचं आहे का? मग एक काम करा, 10 नंतर साऊंड म्यूट करून 10 नंतर कोणताही आवाज नाही पाहिजे. हा, शांत राहा, एकदम गडबड करू नका, शांत राहा. हा, काय आज प्रसादाला काय काय? तुम्ही गणपती उत्सवातून जरा बाहेर या, हा वेगळ्या कोर्टात काम आहे तुम्हाला. ओके. अरे अरे वा, नर्गिस भाकरेची ज्वारीची भाकरी पाहिली, बाजरीची भाकरी, नर्गिस भाकरी. नमस्ते मॅडम, यू कॅन सी एट मी, नो प्रॉब्लेम. आय विल टेल इन इंग्लिश ऑल्सो, नो प्रॉब्लेम. बरं, जाऊ दे ना, जमते कसं तरी. तुला काय प्रॉब्लेम आहे? ओके ओके. लक्षात ठेवा, जज आता जज. तर रितेश देशमुख सर, जी सर, तुमच्यावर पहिला आरोप आहे. यार काय माणसं, ट्रॅफिक लय एवढं कंटाळा आला. भजे हो, इकडे ते 10 रुपयाच्या रिक्षावाला द्यायची. ओ भजे, ही काय वेळ आहे का येण्याची? 10 रुपयाच्या रिक्षावाला द्यायचे. 10 रुपये द्या. काय तुमचं नेहमीच आहे, नेहमी लेट येता तुम्ही. 50 झाले. 50 कशाला? मीटर वाढल. हे बघा, तुम्ही रोज पैसे मागता माझ्याकडे, हे चालणार 100 नाही. झाले. हे थांबा, देतोय मी पैसे, हे घ्या. ए रिक्षावाला आव आहे ते. हे घे बाबा. हा बरोबर, जाओ. हा कोण आहे? हा कोण आहे? हा रिक्षावाला आहे आमचा. हा, असा कसा आहे? त्याच्या रिक्षाला 2 चाक आहेत. म्हणजे ट्रॅफिक मध्ये कधी अशी चालवतो, कधी अशी चालवतो. त्यामुळे फुटपाथ झाली बघा बाजूला, मध्ये डांबरीकरण. अहो भजे, हे कोर्ट आहे, कोणाला घेऊन येत आहे? पाठवा त्याला. हे जाओ बाबा, काम धंदा आहे. आणि बसा तुम्ही तिकडे. रुमाल कशाला डोक्याला बांधला होता? हे ते हेर बदलतात ना हवेने, हेर बदलतात, त्याच्यामुळे बांधला होता. हा, बसा आता. झाला. हा, अरे अरे साहेब, गणपतीला गेलो होतो घरी, हा. तुम्ही नव्हते. अरे मी जरा बाहेर गेलो असेल. बाकी कसा देखावा कसा वाटला? कडक. थँक्यू थँक्यू थँक्यू. वाटत नाही 2 पोराची आई आहे म्हणून. अरे माझी बायको आहे की. तर सर, मी तुम्हाला विचारतो की तुम्हाला सरकारी वकिलाची गरज आहे? नाही. तरी घ्यावा लागेल सर.
मग द्या. कारण इथे सगळ्यांना परडे मिळतो, कामं करून घ्यावी लागतात. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सरकारी वकील कुशल तराट यांचं. कोण आहात तुम्ही? मी खरा तराट. अच्छा, बॅड. दाढी एवढी का वाढवली तुम्ही साधारण? ते सगळे ब्लेड बेंजो वाजवायला लागतात ना, दाढी कधी करणार त्याच्यात? अरे पण आधी दाढी करून घ्यायची, नंतर त्या ब्लेडनी वाजवू शकतो ना आपण. अरे लक्षात सॉरी, नेक्स्ट टाइम. तुम्हाला रितेश देशमुख यांची सारखी मिमिक्री पण करायची थोडी थोडी. त्यामुळे काल ठरलं होतं. जी जी सर. संग्राम, हा चेहरा लक्षात ठेव संग्राम. ही माऊली या मालुलीची मालगुडी ही मालवली ही मालवणी भीमा मालली. एवढं नाही घाबरायचं, जमेल आपल्याला हळूहळू जमणार. ही मुंबईची केळेवाली. ही माऊली या माऊलीची माऊली आहे, एवढंच आहे. सेम शब्द आहे, माऊली माऊली माऊली. मालवली. राहू द्या, तुम्ही घेऊच नका. जी जी. हा. हा. चला ऑर्डर ऑर्डर, 10 वाजत आले, आरती करून घ्या. तुम्ही गणपती उत्सवातून जरा बाहेर या, तुम्ही इथले जज आहे.